2-4 पोरं एकत्र आले तर मोटरसायकल का लुटतात. आज एकट्यानं मोटरसायकलवर प्रवास करणं मुश्किल झालंय. 2-4 पोरांनी एकत्र यायचं, त्याला लाईट द्यायची, त्याला कानपट्टीत द्यायचे, 200-400 रुपये काढून घ्यायचे, रात काढून घ्यायचे, हा धंदा झाला. ट्रकवाल्याला हॉर्न वाजवायचा, त्याला गाडी आडवी लावायची, त्याच्या 2-4 कानपट्टीत द्यायच्या, खिशातले 7-8 हजार रुपये काढून घ्यायचे, त्याच्या मोबाईलच्या सिम मध्ये इकून टाकायचं, 2-4 हजार रुपये मिळाले, रात्र काढायची. कार्यालयातून महिलांचे दागिने चोरीला जातात, याच्यापेक्षा वाईट काय. आज 500 बाया कार्यालयात गप्पा आणत बसतात आणि तुमच्या गळ्यातले दागिने जातात म्हणजे कशा. 1 तोळा सोनं गेलं, काय गेलं, 50 हजाराचं सोनं आहे, 20ला इकणं होईना. आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे आणि संगतीमुळेच वाढली. तुमचं काय मत आहे. चांगलं खाणाऱ्याच्या पैसे घेत असलो का आला खून करीन माणूस. माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे. माळकरी घाई घोडा लावू शकत नाही. माळकरी बायकोला शिव्या देईन, मी म्हणतो उचलून आपटीन, पण भोकासणार नाही, डिरिंग करीत नाही. ते म्हणतो नको एक हरी आत्मा जीव शिवश. आणि दारुडे बिरुडे बापांना उचलून आपटीतात का. खाणं रांगडय. एक आहार झालं बरं ना. खाण्याला किंमत द्या. यांना जरा खोबरं चारा, खारका चारा, बर्गर 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 चालते घ्यायला. ऐ बर्गर काय सकाळी उठल्या उठल्या 7-8 चपात्या करायला काही झालंय. सकाळी उठल्या उठल्या गॅस पेटवला, पाणी तापवायचं, पाणी तर गिजरलाच तापतंय, मग 7-8 चपात्या करून ठेवून पोरांना 4 चपाती द्यायला का हरकत आहे. दूध चपाती द्यायला का हरकत आहे. रात्रीची चपाती सकाळी खायची तर शिळी झाली म्हणती आणि 1.5 वर्षाचं बिस्किटच्या आत बुडून खाती. बिस्किट का आहे. बरं ये जाऊन पटकन जाऊन ये. होय लांब जाय. काय तुम्हाला पोरांना बिस्किट देत असते पोरांना. आणि बिस्किट काय असेल गव्हाचे. पाव कसे देत. हा मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी. काय काम आहे की तुम्हाला. पाणी हा भरितो, दळणं आणतो, पोर हे झोपितो, पोर कुकर तुम्ही लावितो, शिट्टे हा मुजितो, काय करतो. 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला द्या, काही वाटत नाही का. 1.5 वर्षाचं कार्ट मोबाईल खेळत आहे आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना आका स्वयंपाक होय तो रडत सुद्धा नाही. सांगाय तरी लाज वाटते. एका बाईला मी म्हणलं मोबाईल मुलाला देऊ नये, ती म्हणली तू ऐकत नाही. ऐकत नाही ऐकत नाही ऐकत नाही. 2 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढे नाही आणि तुला हा 2 वर्षाचा कळत नाही का. वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ बिबट्या झाला बिबट्या. शेपूट पेरगाळलं तरी उठाना तो. 1 आहार 18 ऐकायचे 18. 2 आणि पाया पडतो. आहाराला किंमत आहेच. आहाराला किंमत आहाराला किंमत आहेच. मग गुन्हेगारीच कमी होईल ना. 1 आहार, 2 निद्रा. झोपेच्या मर्यादा पाळा. काही पागल माणसं आहेत अख्ख्या रात जागतात आणि ऊन पडेपर्यंत झोपत आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये. तो सगळ्यात दरिद्री माणूस. सगळे भजन्यांसकट. काय तुम्ही 12 वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काय देव बोखंडी घेत नाही तुम्ही. गायक वादक महाराज हा दिवस सुगायच्या आतच उठला पाहिजे. तिथं मी असू नये तर माझा बाप असू नये, आम्ही दोघं संगत असू. विनोद तुम्ही ऊन पडता उठायचं, लोकांना सांगायचं प्रभाते मनी राम चिंतित जावा आणि तो पप्याच्या आईचा मुका घ्यावा. काय पण तिथं जावा असं चालतं काय. नाही पहिली झोप विनोद नाही, झोपेला किंमत आहे. जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायची, आत बैल गावाच्या बाहेर नेत होती. नको एखाद्या पालथ्याचं तोंड पाहायला आणि ते एखादं डबडं घेऊन निघायचं. चालले काय आला काय मधी बैल मार माता हा टायर गुंडाळून डबडं घेऊन चालला त्याला राम राम बाजारला चालले का. तो बैलच घेऊन मागे यायचा. तो तोंड पाहिलं मी पुढच्या शनिवारी जाईल. बरं ना. आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का मम्मी. आजी का मम्मी. आजी करेक्ट. गॅस पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा करते ती
अशी. आणि जांभळ्याच्या ते सगळ्यात उशिरा उठते ती मा करायची. आणि आईताच्या ढोशी ती मम्मी. घ्या आता हे मी बोललो असतं तर तुम्हाला झोंबलं असतं. आता हे तुमचेच आहेत. पटापटा बोला. पप्पाचं मम्माचं मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरतात? करेक्ट. काय आला? हे मी बोललो असतं तर राग आला असता.